हरि ओम. योगदास जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख अनाहत. लेख क्रमांक 8. अनुराग. भाग पहिला. शब्दार्थ. राग हा शब्द आपण चुकीने क्रोध अशा अर्थी वापरतो. त्यामुळे अनुराग या शब्दाचा अर्थ क्रोधाच्या मागोमाग जाणारे म्हणजे क्रोधाच्या विरुद्ध असलेले प्रेम असा चुकीने केला जातो. परंतु राग म्हणजे फक्त क्रोध नव्हे, तसेच अनुराग म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम कधीही क्रोधाच्या मागे मागे जात नाही. ते गेल्यासारखे वाटते, परंतु ती भीतियुक्त बळजबरी किंवा तिरस्कारयुक्त तडजोड असते. प्रेम दूर सारले जाते, म्हणून तर त्यामधून क्रोध व्यक्त होतो. गेलाच तर क्रोध प्रेमाच्या मागे मागे जातो. दुर्दैवाने तेथे जर तो जास्त भडकला तर विस्फोट होतो. त्यामधून भीतियुक्त बळजबरी निर्माण होते किंवा तिरस्कारयुक्त तडजोड केली जाते. परंतु सुदैवाने जर येथे क्रोध प्रेमात विरघळला तर तो प्रशांत होतो, पुन्हा मिलन शक्य होते. साळीचे नुकतेच लग्न झाले होते, म्हणजे लग्न होऊन फक्त 1 आठवडा झाला होता. विशेष योगायोग म्हणजे साळू आणि साळी यांचा जन्म एकाच तारखेला एकाच महिन्यात झाला होता. फक्त सण सालामध्ये फरक होता. लग्न समारंभ झाल्यावर साळूचे आईवडील गावाला परत गेले. साळू साळीचा संसार सुरू झाला. साळू फार म्हणजे फारच काटेकोर, अति म्हणजे अति शिस्तबद्ध. एकदा चाकोरी घालून दिल्यावर त्याप्रमाणे त्याचे तंतोतंत पालन करणारा होता. त्यात काही बदल झाला की त्याचे डोके फिरत असे. तो क्रोधाने भडकत असे. त्याभरात तो काय करील याचा काही नियम नव्हता. साळूने साळीला सोमवार ते शनिवार असा दररोजचा कार्यक्रम आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशीचा निराळा कार्यक्रम सांगितला. याबाबत तिच्या काही सूचना आहेत का, असेही तिला विचारले. त्यावर साळी नववधू बेसावधपणे म्हणतात तेच वाक्य म्हणाली. आपण जसे म्हणाल तसे. अर्थात यथा कालावधीत हे वाक्य नवरोजींच्या मुखामधून पुढे आयुष्यभर येऊ लागले. हा भाग भविष्यातला असो तर त्याप्रमाणे साळू साळीचा नित्यदिनी उपक्रम सुरू झाला. सकाळी 6 वाजता उठायचे. 7:30 वाजेपर्यंत देहधर्म उरकून एकत्र न्याहारी करायची. 8ला पोळी भाजीचा डबा घेऊन साळू स्कूटर घेऊन ऑफिसला जाणार. 5:30 वाजता साळू स्कूटरवरून घरी येणार. स्कूटरचा आवाज ऐकून साळीने दरवाजा उघडायचा. साळू दारात आल्यावर साळीने साळूच्या हातातील पोळी भाजीचा अर्थातच रिकामा डबा घ्यायचा. साळू कपडे बदलून हातपाय धुवून येणार. एकत्र चहा बिस्किट खायचे. दोघांनी फिरायला तसेच काही सामान खरेदी करायचे असल्यास बाहेर जायचे. 8 वाजता रात्रीचे जेवण घ्यायचे. 10 वाजेपर्यंत गप्पा करत दूरदर्शन घ्यायचे. 10 वाजता एक पुस्तक वाचत झोपी जायचे. लग्न झाल्यावर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात साळू साळीचा वाढदिवस होता. लग्न झाल्यावरचा दोघांचाही पहिलाच वाढदिवस होता आणि तोही एकाच दिवशी एकाच महिन्यात असलेला. वाढदिवस उगवला. दोघांसाठी हा फार म्हणजे फारच खास दिवस होता. परंतु लग्नासाठी नुकतीच रजा घेतलेली असल्यामुळे साळूला रजा मिळाली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे साळू पोळी भाजीचा डबा घेऊन ऑफिसला गेला. नेहमीप्रमाणे सायंकाळी 5:30 वाजता साळू स्कूटरवरून घरी आला. इकडे घरात नुकतेच लग्न झालेल्या नवरा बायकोचा एकाच दिवशी वाढदिवस असल्यामुळे साळी कमाली पलीकडे खुश होती. तिने छान नट्टापट्टा केला होता. लग्नात मिळालेली नवीन साडी नेसली होती. 10 वेळा आरशात पाहून केशरचना केली होती. त्यात माळण्यासाठी साळू गजरा आणेल, स्वहस्ते तो केसात घालील याची तिला पूर्ण खात्री होती. साळू घरी कधी येतो असे तिला झाले होते. अशी ती नटलेली नववधू स्कूटरचा आवाज ऐकून दारात आली. परंतु तिने दार उघडले नाही. फक्त हळूच कडी काढली आणि दार नुसतेच ढकलून ठेवले. ती दरवाजापासून 4 हात दूर उभी राहिली.
मान खाली घातली. पायाच्या अंगठ्याने जमिनीला हळूवार कुरवाळत साळू दार उघडून आत केव्हा येतो आणि आपल्याला पाहून हातात गजरा घेऊन आपल्याला जाऊ दे, तपशिलात नको जायला, असे तिला झाले होते. आणि दार लाथेने थाडकन उघडले गेले. पोळी भाजीचा डबा जमिनीवर भिरकावल्याचा आवाज झाला आणि त्यापाठोपाठ खॅट खॅट उजव्या गालावर 2 आणि खॅट खॅट असे डाव्या गालावर 2 साळीच्या गालावर आवाज निघाले. त्यापाठोपाठ दार का उघडे ठेवले नव्हतेस, डबा हातातून का घेतला नाहीस, असे प्रश्न साळीवर फेकले गेले. छान दिसते आहेस, हा गजरा केसात घाल, मी कपडे बदलून हातपाय धुवून येतो, असे म्हणून साळू आत गेला. बाकी सगळे लाड, परंतु नियम म्हणजे नियम. आता विचार करा, कोणत्या साळीचे प्रेम त्या क्रोधाच्या मागे जाईल, ते कायमकरिता विनष्ट होईल. त्यातूनच ते गेलेच मागे मागे, तर ती भीतीयुक्त बळजबरी असेल किंवा तिरस्कारयुक्त तडजोड असेल. क्रोध ही रागाच्या अनेक छटांपैकी एक छटा आहे. राग म्हणजे भावभावना, त्यात सर्वसमावेशकता आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार या 7 प्रमुख भावभावना आहेत आणि यांच्या अनेकानेक छटा, उपछटा आहेत. यातीलच एक छटा क्रोध ही आहे आणि त्याच्या विरुद्ध प्रेम ही एक छटा आहे. बोलीभाषेत शब्दांचे चुकीचे अर्थ सर्रास वापरले जातात. भाषा वापरून वापरून तेच अर्थ रूढ होतात आणि त्यामुळे त्यांचे मूलभूत अर्थ कालाच्या ओघात विसरले जातात. भाषा भ्रष्ट होते. विश्व निर्माण झाल्यावर परमात्म्याला त्या स्वनिर्मित विश्वातील सृष्टीची भुरळ पडली. त्याला तिची लीला अनुभवायची इच्छा झाली. त्यासाठी तो येथे अंशात्मा म्हणून वास्तव्याला आला. तो स्वस्थानापासून, विश्वाच्या केंद्रापासून ढळला. ही परमात्म्याची अवनीती आहे. हे परमात्म्याचे अधःपतन आहे. यास्तव पृथ्वीला अवनी म्हणजे अवनती, अधःपतन झालेल्या परमात्म्याचे वास्तव्याचे ठिकाण असे नामाभिधान प्राप्त झाले. अंशात्म्याने जीवात्म्याच्या माध्यमामधून देहात वास्तव्य सुरू केल्यावर त्या देहाने साक्षी राहून, अंशात्म्यासाठी साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवावी अशी अपेक्षा होती. परंतु झाले भलतेच. देहाला येथील वस्तुजगताच्या भोगापवर्गतेची ओढ लागली. त्यासाठी तो साक्षीत्व सोडून व्यक्त झाला. त्यामुळे त्याच्या मागे उपभोगांचा ससेमिरा सुरू झाला आणि देह जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकला. यापासून सुटका करून घेण्यासाठी अनुरागयोग प्राप्त करावा. राग याचा अर्थ आहे भावभावना आणि अनुराग म्हणजे त्यांच्या मागे मागे जाणाऱ्या भावभावना. त्यांच्या मागे मागे जाणे म्हणजे भावभावनांचा संपूर्णपणे अभाव असणे, कोणत्याच भावभावना नसणे, त्यांच्या अतीत असणे. भावभावनांची जाण असूनही त्यांच्या पलीकडे जाऊन वागणे म्हणजे अनुराग. भावभावनांपासून, रागांपासून मुक्तता म्हणजे अनुराग. अतीत असणे आणि पलीकडे असणे यात योगी आणि संन्यासी यांच्या फरकाप्रमाणे अतिसूक्ष्म फरक आहे. अर्थात दोन्हीही अवस्था ह्या परिपूर्णावस्थाच आहेत, मुक्त आहेत. योगी सर्व काही स्वतः करतो आणि तरीही तो सर्वांपासून अलिप्त राहतो. त्याला पुढे पुढे करायचे नसते. त्याच्यासाठी काम होणे महत्त्वाचे असते. संन्यासी स्वतः काहीही करत नाही, सर्वांपासून मुक्त असतो, तरीही सर्व काही त्याच्यामुळेच होत असते. त्याची उपस्थिती महत्त्वाची असते. तीच प्रेरणादायी असते. ती रिलीजिंग एजंटसारखी काम करते. याचप्रमाणे अनुराग म्हणजे संचित असे काही असते की जन्मतःच एक अद्भुत अशी जाण असते आणि अशाचा स्वभाव भावभावनांपासून दूर राहण्याचा असतो. संन्यस्त वृत्ती असते. तो सदा आनंदी असतो, हसरा असतो किंवा जगाच्या अनुभवातून भावभावना यांची उत्तम जाण असते आणि यामधून विरक्ती येते आणि असा भावभावनांपासून अलिप्त असतो.
तो योगी असतो, सदा आनंदी असतो, समाधानी असतो. उदाहरणार्थ, पलीकडे जायचे असते आणि वाटेत भौतिक उपभोगांचा चिखल असतो, परंतु जरा दूरवरून येथे जायला छान आध्यात्मिक रस्ता असतो. संन्यासी सहजच दूरवरच्या रस्त्याने पलीकडे जातो. त्याचे त्या भौतिकाकडे लक्षही नसते. त्याला उपभोगांचे जन्मतःच आकर्षण नसते. योगी चिखल पाहतो. त्याला त्या चिखलात दुःखामध्ये राहून जन्ममरणाचे फेरे घेणे जाणवू लागते. त्याला चिखल तुडवणाऱ्यांची दया येते. त्यांना तो सामुपदेश करतो आणि स्वतःचा आदर्श घालून देत दूरवरच्या रस्त्याने पलीकडे जातो. शास्त्रीय संगीतात राग असा शब्द वापरला जातो. शास्त्रीय संगीताला रागदारी असेही म्हणतात. मैफिलीमध्ये आता मी अमुक राग ऐकवितो असे गवई मंडळी सांगताना आपण ऐकतो. येथे राग याचा नेमका अर्थ ध्वनीत होतो. शास्त्रीय संगीत नादब्रह्माचा मूलभूत आविष्कार आहे. अनाहतामधून स्वर आणि शब्द निर्माण झालेले आहेत. त्यामुळे तेथे वापरत असलेला राग हा शब्द जर आपण जाणून घेतला तर त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहीत होईल. यास्तव येथे सर्वप्रथम शास्त्रीय संगीतात अभिप्रेत असलेला राग हा शब्द आपण जाणून घेऊ. त्यानंतर माझ्या आयुष्यातील स्वानुभूतीही सांगणार आहे, कारण या माझ्या अनुभूतीमुळे माझ्या जीवनात अनुलाग्र बदल झालेला आहे. त्यानंतर अनुरागाचा आध्यात्मिक परिचय करून घेऊ. भाग 2, रागदारी. आपण येथे शास्त्रीय संगीताच्या आधारे आवाज, स्वर, सूर याबद्दल विचार करणार आहोत आणि त्याचा अनाहताशी असलेला संबंध समजावून घेणार आहोत. त्यायोगे आपल्या जीवनात आचरण करून कैवल्यप्राप्तीचा मार्ग अनुसरण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिमतः मुक्तियोग प्राप्त करायचा आहे. गतसंचिताप्रमाणे प्रत्येकाचा जन्म, विशिष्ट देह, त्यावरील इंद्रिये, त्यांची ठेवण, त्यांचा आकार, त्यांचे रूप, त्यांची क्षमता, प्राप्त झालेले कुटुंब, मिळालेला प्रदेश इत्यादी घेऊन होत असतो. याप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव, आकलनशक्ती, चालचलन इत्यादी ठरत असते. यालाच अनुलक्षून प्रत्येकाचा आवाज, स्वर, सूर असतो. आवाजाची देणगी ही संचिताप्रमाणे मिळत असते. जन्मतःच प्रत्येकाला वैश्विक ओंकारमय सूर प्राप्त झालेला असतो. त्यातील लय होणारा म वगळता उरलेले अ आणि उ प्रत्येक बालक जन्मतः सहजच आळवते. त्यामुळे लहान बालक रडायला लागले की बाळाने सूर लावला का असे म्हटले जाते. बालवयातच सर्व बालकांचा सूर एकच असतो. बालकांचा सूर कोमल, मृदू, निरागस, अश्राप, अजाण असतो. तो एकसुरी असतो, कारण अजून त्यात स्वरांची भेसळ झालेली नसते. भाषा शिकवली गेलेली नसते. यामुळे 4 बालकांमध्ये नेमके कोणते बालक रडत आहे हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय उमजत नाही. नुसत्या सुरावरून बालकाची ओळख होऊ शकत नाही. पुढे जन्मदात्यांकडून भाषा शिकवली जाते. स्वरांची ओळख होते. सूर आणि स्वर यांच्या मिश्रणामधून आवाज तयार होतो. संचित व्यक्त होऊ लागते, जगले जाऊ लागते. प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होते. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख व्यक्त होऊ लागते. संचिताप्रमाणे सुरातील कोमलता, मृदुता, निरागसता, अश्रापता, अजाणता इत्यादी सर्व बदलते. भौतिक शब्दजंजाळात स्वरांचा साज सुरावर चढतो. त्यात स्वतःचा असा एक खास आवाज प्राप्त होतो. वैश्विक मूलभूत ओंकार विस्मृतीत जातो. संचिताप्रमाणे जगणे सुरू होते. त्यामुळे प्रत्येकाचा आवाज भिन्न असतो. शैशव, बालपण संपले की आवाज बदलतो. त्याला आवाज फुटला असे म्हटले जाते. त्यावर त्या व्यक्तीच्या संचिताप्रमाणे तयार झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप असते. आवाज ही त्या व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख तयार होते. आपण न पाहता नुसत्या आवाजावरून कोण व्यक्ती आहे हे ओळखतो.
पशुपक्षी यांच्या जातींप्रमाणे त्यांचा आवाज भिन्न असतो. आवाजावरून न पाहता आपण पशुपक्षी कोणत्या जातीचा आहे हे ओळखतो. जसजसे संचित बदलत जाते म्हणजे ते कमी किंवा जास्त होत जाते, तसतसे या सर्वात यथाकाळी बदल होत जातो. कारण त्याप्रमाणे स्वभाव बदलतो. स्वर उच्चारण्यात बदल होतो, कारण संचिताप्रमाणे भावभावना यात फरक होतो. त्यामुळे त्याचा आवाजावर, स्वरांच्या व्यक्त होण्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, कठोर स्वभावाची व्यक्ती संचित बदलले की मृदू होते. त्याप्रमाणे त्याचा आवाजही बदलतो आणि मृदू होतो. परिस्थिती बदलली आणि वैभव प्राप्त झाले तर स्वभाव, चालचलन बदलते. मृदू आवाज करडा होतो. त्याप्रमाणे स्वरांचे उच्चार बदलतात. बहुतांशी जणांना माज, मस्ती, मग्रुरी, गुरमी येते. साक्षात्कार योग प्राप्त झाल्यावर आवाज हळूवार, शांत, मृदू, मार्दव, वात्सल्यपूर्ण होतो. बालकाला गाणे गात गात आपण झोपवायला लागलो तर ते बालकही आपल्या सुराला साथ देऊन अनाहतातील अ किंवा उ असा आवाज काढून साथ देते आणि झोपते. जन्मतःच प्रत्येकाला ओंकाराची जाण असते. माणूस आपल्या मुलांना भाषा शिकवतो, परंतु मनुष्येतर प्राण्यांना कोणीही भाषा शिकवत नाही. ते त्यांचे ते जन्मतःच तसा प्रयत्न करतात आणि शिकतात, कारण त्यांना जन्मतःच सूर प्राप्त झालेला असतो. त्यांना स्वरज्ञान नसते. त्यांचे आवाज काढून व्यक्त होणे केवळ सुराने होत असते. तो अनाहताचा आविष्कार असतो. त्यांचा सूर भ्रष्ट होत नाही. ते सहजच नादब्रह्माच्या सन्निध असतात. ते सहजच एका योनीमधून पुढच्या योनीत उत्क्रांत होतात. त्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण असते. बालपणानंतर जसजसे संचित बदलते तसतसा सूर बदलतो. निरागसपणा नष्ट होतो. संचिताप्रमाणे आयुष्याची दिशा नक्की होते. त्याप्रमाणे सूरही नक्की होतो. यालाच आपल्याकडून आवाज फुटला असे म्हटले जाते. त्या बदलत्या आवाजावर स्वरांचा साज चढतो आणि नादब्रह्माची उपासना सुरू होते. हा सर्व संचिताचा परिणाम असतो. राग याचा अर्थ आहे भावभावना. अनुराग याचा अर्थ आहे रागापासून मुक्तता. मग ती कळत किंवा नकळत, अतीत किंवा त्या पलीकडे कशीही असू शकते. सूर म्हणजे गायकाच्या आवाजाची पट्टी, ताकद, लेव्हल. स्वर म्हणजे आपण आपल्या सुरात व्यक्त होण्यासाठी आपण करत असलेली सुरांची कमी जास्त कंपने. यामधूनच शब्द व्यक्त होतात, भाषा बोलली जाते. उदाहरणार्थ, सनईवादक सनईमध्ये पुंक सूर घालतो आणि त्या सनईला असलेल्या भोकांमधून ती पुंक सूर बाहेर जाताना ती घातलेली पुंक सूर बोटांनी कमी जास्त करतो. त्याप्रमाणे त्या पुंकेमधून सुरांमधून कंपने तयार होतात आणि आपल्याला स्वर ऐकू येतात. याच प्रकारे गायक कंठामधून, स्वरयंत्रामधून, याला बोलीभाषेत गळा असेही म्हटले जाते, सूर बाहेर फेकतो आणि तो फेकताना त्याला कंठामधून, स्वरयंत्रांमधून, गळ्यामधून कंपने देतो. याला गळा फिरविणे असेही म्हटले जाते. शास्त्रीय संगीताच्या शास्त्राप्रमाणे ते स्वर कोमल, मध्यम, तीव्र किंवा शास्त्राला जसे पाहिजेत तसे कंठामधून, स्वरयंत्रांमधून, गळ्यामधून फिरवले जातात. यामुळे तेथे स्वर उमटतात. स्वरांमधून सरगम किंवा शब्द निर्माण होतात. आपण गाण्याचा आनंद घेतो. मनुष्येतर प्राणी त्यांच्या सुरांना कंपने देतात आणि त्यांची भाषा व्यक्त करतात. त्यांना शब्द माहीत नाहीत. त्यांची कंपने ही परमशुद्ध, पवित्र असतात. त्यांना शब्दस्वरांचा स्वतंत्र असा ठसा नसतो. तो केवळ सुरांचा निर्मळ आविष्कार असतो. त्यामुळे त्यांचे सूर सदा परिपूर्ण शुद्ध, परिपूर्ण पवित्र आहेत. त्यांना जराही कसलीही बाधा होत नाही. त्यांचे संचित झपाट्याने
बहुधा एकाच जन्मात संपण्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. सा रे ग म प ध नि हे 7 आणि वरचा सप्ततारकामधील सा असे 8 स्वर आहेत. त्यात कोमल, मध्यम, तीव्र वगैरे आणखी उपस्वर इत्यादी अशा स्वरांच्या छटा आहेत. त्यांची सरमिसळ परम्युटेशन कॉम्बिनेशन करून एक समुच्चय तयार होतो आणि त्याला राग असे म्हटले जाते. त्यांना विविध नावे दिलेली आहेत. उदाहरणार्थ नि सा म ग रे सा प नि सा हा एक समुच्चय झाला आणि त्याला भीमपलास असे नाव आहे. नि सा ग म प नि सा असा एक समुच्चय केला आणि त्याला मालकंस असे नाव दिले. राग म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोणचे स्वर कोमल, मध्यम, तीव्र किंवा असेच वगैरे कसे उच्चारायचे याचे शास्त्र आहे. मग त्याची सरमिसळ परम्युटेशन कॉम्बिनेशन किती आणि कशी करावी याला ब्रह्मासारखीच मर्यादा नाही, इन्फिनिटी. यामधून गायक कितीही विविधता ऐकवू शकतो. ही सरमिसळ परम्युटेशन कॉम्बिनेशन करून विविधता दाखवणे ही त्या गायकाची बुद्धिमत्ता आणि कौशल्य आहे. यामुळे येथे वैश्विक नादब्रह्म निर्माण होते. येथे लक्षात घ्यायचा मुद्दा असा आहे की हे जे सूरस्वरांचे समुच्चय आहेत, ज्यांना राग असे म्हटले जाते, त्यांना जराही कसलाही स्वतःचा अर्थ नाही. त्यांना स्वतःच्या काहीही भावभावना नाहीत. ते परिपूर्ण, परमशुद्ध आणि परिपूर्ण परमपवित्र आहेत. यामुळे आपल्याला यामधून काहीही भावभावना निर्माण करता येतात. आगगाडीच्या रुळावरील ठेका सर्वसमावेशक असतो. त्यावर कोणताही ठेका धरता येतो. तसेच हे आहे. यामुळे सूर, स्वर, राग निर्मळ आहेत. ते भावभावना विरहित आहेत. त्यांना दिलेले राग हे नाव फार सार्थक आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्यामधून जर काही भौतिक भावभावना व्यक्त करायच्या असल्या तर त्या सूरस्वरांना, रागांना शब्दांची फोडणी द्यावी लागते. शब्दांमुळे तेथे ते सूर, स्वर, राग स्वस्थानापासून ढळतात आणि भ्रष्ट होतात, अशुद्ध होतात, अपवित्र होतात. तेव्हा त्यांना भौतिक अर्थ प्राप्त होतो, भावभावना निर्माण होतात. तेची पुरुषदैवाचे हे मृच्छकटिक नाटकातील शृंगारिक पद आणि स्फटिकांचे सिंहासन वरी बैसे रघुनंदन हे परमात्म्याचे भजन एकाच मालकंस या रागात म्हटले जाते. भीमपलास रागात भजन म्हटले जाते, भावगीत म्हटले जाते आणि शृंगारिक लावणीही म्हटली जाते. हेच तत्त्व प्रत्येक रागाला, सर्व रागांना लागू आहे. राग शुद्ध, पवित्र आहेत. तेथे भावभावना नाहीत. त्याला शब्दांची जोड दिली की त्यात भावभावना निर्माण होतात. या भावभावना आपल्याला चिकटतात. त्यामधून व्यक्त होणाऱ्या भावनांचा परिणाम आपल्यावर होतो. ती शब्दांची किमया असते. गीतातील शब्दात शृंगार असला की आपणही उत्तान होतो. प्रेमगीत असले की आपणही उन्मेषाने भरून येतो. विरह असला की आपणही अश्रू गाळू लागतो. वीरश्री असली की आपल्यातही त्वेष सुरसुरी येते. भक्ती असली की आपण सात्विक होतो. यात त्या सूरस्वरांचा, रागाचा काहीही संबंध नसतो. यामुळे रागदारीत सूरस्वरांचा समुच्चय केवळ आलापेमधून शब्दांचा आधार न घेता, सरगम न म्हणता, चीज न आळविता व्यक्त करणे हे फार मोठे कौशल्य आहे आणि ते उमजणे, त्याचा आनंद घेणे हे गाणे समजण्याचे द्योतक आहे. त्यामधून नादब्रह्म, ब्रह्मनाद निर्माण होतो. आपल्याला रागातील सरगम जाणवतो. शब्द लागतात, चीज लागते. चीजेचा अर्थ माहीत असावा लागतो. एरवी आपल्याला गाणे म्हटल्यासारखे, ऐकवल्यासारखे आणि ऐकल्यासारखे वाटत नाही. यामुळे शब्दप्रधान गाणे, भावगीत, भजन, कविता, लावणी वगैरे सर्व संगीत
सर्वसामान्य जनांमध्ये लोकप्रिय आहे. अस्सल जसेच्या तसे स्वीकारले जात नाही. त्यात भेसळ झाल्याशिवाय ते पचतही नाही. यामुळे शास्त्रीय संगीतातही नाविन्याच्या नावाखाली जोड राग, फ्युजन वगैरे भ्रष्टपणाला सुरुवात झाली आहे. याच कारणास्तव शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांचे कौतुक जास्त आहे. सूर, स्वर कंठामधून, गळ्यामधून व्यक्त करणे महा अवघड आहे. त्यासाठी पहाटे उठून गळा घासावा लागतो. रियाजाचे पहाड फोडावे लागतात. सूर स्वरांची पक्की ओळख करून घ्यावी लागते. त्याचे शास्त्र बुद्धीने जाणून घ्यावे लागते. लय, ताल अंगी भिनावा लागतो. नाद ब्रह्मानंद भास्करबुवा बखले यांनी प्रत्येकी 12 वर्षाप्रमाणे एकूण 3 गुरूंकडून 36 वर्षे गाण्याची तालीम घेतली. तेव्हा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांसारखे शास्त्रीय संगीत गाणारे, बालगंधर्वांसारखे उपशास्त्रीय संगीत गाणारे शिष्य त्यांच्या तालमीत तयार झाले. आता गाण्याची शिकवणी लावली की पहिल्या महिन्यातच रंगमंचावर कार्यक्रम केला जातो. 3-3 मिनिटांची गाणी ऐकून पाठ करायची आणि ती श्रोत्यांसमोर घोकायची. वर म्हणायचे, मला गायक गायिका म्हणा. स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, गानमहर्षी, गानतपस्वी म्हणा. वाद्यांचा गोंगाट इतका असतो की काय म्हटले ते श्रोत्यांनाच काय, तर खुद्द गाणाऱ्यालाही ते समजत नाही. यामुळे आता तालवाद्य संगीताकडे ओढा वाहायला लागला आहे. गळ्याची मेहनत कोण घेतो? ते सर्व त्या वाद्यांमधून काढायचे. याच मानसिकतेमुळे संचिताप्रमाणे नियतीने दिलेले नैसर्गिकपणे जीवन जगणे आपल्या जीवावर येते. त्याला भौतिकाची फोडणी दिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. तीच आपली जीवनाची वैचारिक धाटणी झालेली आहे. त्यात सौख्य आहे आणि आपल्याला त्यातील दुःखाचे चटके सहन करत सौख्य उपभोगायला आवडते. परंतु यामुळे आपण आनंदाला पारखे होतो याचे भान आपल्याला येत नाही. त्या भरात आपण सुखाला आनंद मानतो आणि अज्ञानात भौतिकाचे जन्ममरणाचे फेरे घेत जगतो. आयुष्य जगताना भरपूर, अगदी पदोपदी तक्रारी करत असतो, परंतु त्यावर शुद्ध पवित्र जीवन नैसर्गिकपणे आनंदात जगायचा इलाज काही करत नाही. साधी काकडी खायची झाली तरी त्याला मीठ मिरची लावल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही. काकडीची मूलभूत चव आपल्याला रुचत नाही. दूध प्यायचे झाल्यास त्यात साखर, दूध मसाला, थंडाईच्या नावाखाली कोणता तरी फुलाफळांचा सिरप किंवा असेच काहीतरी मिसळल्याशिवाय आपण पिऊ शकत नाही. दुधाची मूलभूत चव आपल्याला आवडत नाही. यापुढे म्हशीच्या आचुळामधून आलेले कोमट दूध तसेच पिऊन पचवणे हे तर अशक्यच आहे. शब्दांच्या आणि तेही बहुधा शृंगारिक उन्मेष उन्माद असलेल्या जंजाळात कानठळ्या बसवणाऱ्या, कान बहिरे करणाऱ्या, छातीचे ठोके धडधडणाऱ्या, प्रशांत जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या सांगीतिक गोंगाटाप्रमाणेच आपल्याला दुःख, कष्ट, पीडा, त्रास देणारा आटापाट्यांचा खेळ आपण आयुष्यभर खेळत आहोत. त्यातील दुःखाच्या चिखलात सुख शोधत आहोत. चिखल चिवडत त्यातील उपभोगरूपी किडे भक्षण करत जगत आहोत. परंतु त्या पलीकडे असलेले शुद्ध, पवित्र, प्रशांत सूर स्वर काही आपल्याला जाणवत नाही. ते कैवल्य काही आपल्याला खुणावत नाही. त्यातून एखाद्या गाफील प्रसंगी योगगुरूच्या परिसस्पर्शामुळे ते जाणवले तरी ते तेरड्याच्या रंगाप्रमाणे अल्पावधीतच विस्मृतीत जाते. हे सर्व सांगायचा मुद्दा असा आहे की सूरस्वरांची त्यांच्या परमशुद्ध पवित्र स्वरूपात उपासना केली तर नादब्रह्म निर्माण होते आणि सूरस्वरांच्या अर्थातीत, भावभावनातीत परमशुद्ध पवित्र अनुरागात समाधी प्रसाद प्राप्त होतो. भाग 3. स्वानुभूती. चिपळूणजवळ टेकडीवर वसलेल्या परशुराम या खेडेगावी सुखवस्तू कुटुंबात श्री दासनवमीला 3 फेब्रुवारी 1948 साली माझा जन्म झाला आहे. मला 8 वर्षाने मोठा असलेला एकच भाऊ आहे. वडील गावचे जमीनदार खोत होते.
ते परशुराम देवस्थानचे 35 वर्ष सरपंच होते आणि ग्रामपंचायतीचे 12 वर्ष उपसरपंच होते. त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी दोन्हीही ठिकाणी राजीनामा देऊन निवृत्ती घेतली. परशुराम मंदिराच्या हद्दीला लागूनच माझे वडिलोपार्जित घर आहे. परशुरामला जीवन शिक्षण मंदिर या सरकारी शाळेत माझे 7वीपर्यंत मराठी माध्यमामधून शिक्षण झाले आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून मला वडिलांनी योगासने, प्राणायाम शिकवला. पुढे यथाकाळी बुद्धिबळ आणि ब्रिजही खेळायला शिकवले. मी 6व्या इयत्तेत असताना एक घटना घडली. त्या दिवशी शुक्रवार होता. शनिवार आठवड्याची परीक्षा होती आणि शिवाय गृहपाठही होता. इतर दिवशी शाळा 11 ते 5:30 असायची, परंतु शनिवारी शाळा सकाळी 7 ते 10 असे. त्यामुळे सायंकाळी शाळेतून आल्यावर मी अभ्यासाला बसलो. रात्री 7 वाजता जेवायला बसल्यावर घास घ्यायच्या वेळी माझ्या लक्षात आले की मी आज भार्गवरामाच्या दर्शनाला गेलोच नाही. सायंकाळी भार्गवरामाला जायचेच हा लहानपणापासून चा माझा शिरस्ता होता. मला रडायला यायला लागले. आईवडिलांनी माझी समजूत घालायचा निरर्थक प्रयत्न केला. यथाकाळी आमच्या गावच्या वीज आलेली नव्हती. आईवडील कंदील घेऊन माझ्याबरोबर देवळात आली. रात्रीचे जेवण झाल्यावर मी वडिलांना प्रश्न केला की तुम्ही इतकी वर्षे देवळाचे सरपंच आहात, परंतु मी तुम्हाला कधीही देवदर्शनाला जाताना पाहिले नाही, असे का? त्यावेळी वडिलांनी मला देव म्हणजे काय ते सांगायचा प्रयत्न केला. त्यांचे शब्द काही मला आज आठवत नाहीत, परंतु त्याचा गोषवारा असा होता, देव एकच आहे आणि तो कोठेही बाहेर नाही. बाहेर माणसाने कल्पना केलेले देव आहेत, यामुळे त्यांची संख्या भरपूर आहे. देव प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. तो प्रत्येक क्षणाला तू कसा वागतोस ते पाहत असतो. मला इतकेच समजले की देवळात जाण्याला काही फारसा अर्थ नाही. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. शाळा सकाळी 7 ते 10 होती. गृहपाठ काहीही नव्हता. जेवण झाल्यावर मी माडीवर बसून पुठ्ठ्यांचे एक देऊळ तयार केले. आईला दाखवले. तिने उत्साहाने मला देव ठेवायला एक लोखंडाचा छोटासा चौरंग दिला. आता मला प्रश्न पडला की आत कोणत्या देवाची स्थापना करायची. परशुराम हा गावचा देव, परंतु कालभैरव आणि बहिरी देवी आमचे कुलदैवत. रानात आमच्या वडिलोपार्जित जागेत त्या जागेला पर्वतेश्वर म्हणतात. शेकडो वर्षापासूनचा महादेवाचा गाभारा आहे. माझा निर्णय काही होईना. चौरंग रिकामाच राहिला. मी त्याच दिवसापासून देवळात जाणे सोडले आणि त्या माझ्या पुठ्ठ्याच्या देवळासमोर बसून रिकाम्या चौरंगासाठी अंतःकरणातील देवाचे शोधन सुरू झाले. माझे वडील माझ्या नकळत माझे गुरु झाले. मला एक 1925 साली विकत घेतलेले ऑफिस टेबल दिलेले होते. त्याच्या कपाटात मी देऊळ उचलून ठेवत असे. 7वी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर मी वडिलांना सांगितले की मला तुमच्यासारखे शेतकरी व्हायचे आहे. कुलदैवत महादेवाचा गाभारा वाढवून येथे मंदिर बांधायचे आहे. वडिलांची गुहागर तालुक्यात 50 एकर जागेत नारळ, सुपारी, आंब्यांची बागायत होती. मला वडिलांनी सांगितले की बाग माझ्या मोठ्या भावाला दिलेली आहे आणि मला चिपळूणला 2 इमारती दिलेल्या आहेत. परशुरामला रानातील काही जमीन माझ्या नावावर आहे, परंतु तेथे 55 सालच्या कुळ कायद्याअन्वये सर्व जागांना कुळांचीही नावे लागलेली आहेत. उरलेली जमीन सर्व कुटुंबियांच्या नावाने सामायिक आहे. याच सामायिक जागेतच महादेवाचा गाभारा आहे. याचा अर्थ इतकाच आहे की तू शिकून तुझ्या पायावर उभा राहा. पुढे चिपळूणमधील एक इमारत विकून भावाला मुंबईला जागा घेऊन दिली गेली. यातून काही मार्ग काढण्यासाठी माझा मुद्दा चर्चेला घेण्याचा माझा प्रयत्न निष्फळ झाला. त्यावेळी मी 12 वर्षांचा होतो. काही नातेवाईकांनी मला वडिलोपार्जित मिळकतीत हिस्सा असमान मिळाला याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू मला न्याय मिळवून देण्याचा होता.
परंतु मी शेवटपर्यंत कधीही वडिलांना, गुरूंना याबद्दल साधी विचारणाही केली नाही. जे आहे त्याचा स्वीकार केला. मे महिन्यात मला सांगण्यात आले की 12 जून 1960 पासून मला चिपळूणला परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल या शाळेत जायचे आहे. वडील त्या शाळेचे 20 वर्ष ट्रस्टी होते. परशुरामहून काही मुले या शाळेत दररोज सकाळी डोंगर उतरून 2.5 मैल चालत जात असत आणि अर्थातच सायंकाळी डोंगर चढून 2.5 मैल चालत परत येत असत. आता आपले काही खरे नाही असेच मला वाटले. परंतु सुदैवाने चिपळूणला राहणारे वडिलांचे एक स्नेही श्री ओक मास्तर हे मे महिन्यात परशुरामला आले होते. त्या शाळेत ते शिक्षक होते. त्यांच्या घरी माझी पेईंग गेस्ट म्हणून राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी मला असेही सांगण्यात आले की 11 जून रोजी गादी, उशी, कपडे आणि इतर सामान श्री ओक मास्तर यांच्याकडे पोचवले जाईल. मी 12 जून रोजी सकाळी 9 वाजता पुस्तक, वह्या इत्यादीचे दप्तर घेऊन 11 वाजता शाळेत पोचावे. पहिल्या दिवशी शाळा 4 तासच आहे. त्यानंतर श्री ओक मास्तरांकडे मी माझ्या मुक्कामावर जावे. शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवसात मी परशुरामला यावे. मला किरकोळ खर्चासाठी दर आठवड्याला पैसे दिले जातील. 9-10 जूनला पाऊस तुफान सुरू झाला. विजा लकाकत होत्या. ढग कडाडत होते. सरीवर सरी कोसळत होत्या. 11 जूनला रात्री झोपताना माझ्या लक्षात आले की आज आपल्या घरची ही शेवटची रात्र आहे. मला रडू कोसळले. पावसामुळे गारवा झाला होता. पांघरुणात डोके खुपसून मी आतल्या आत हमसून रडायला लागलो. कधी मध्ये झोप जाग येई की रडायला सुरुवात होई. अशी ती रात्र संपली. सकाळी 8 वाजता आंघोळ करून तयार झालो. माडीवर गेलो. माझ्या देवळासमोर बसलो. पाऊस काही थांबत नव्हता. त्या आवाजात मोठ्यांदा रडून घेतले. 8:30 वाजता आईने मऊ भात खायला हाक मारली. तोंड धुतले, डोळे पुसले आणि खाली आलो. कसाबसा भात खाल्ला. पुन्हा माडीवर गेलो. देवळासमोर बसलो आणि एक अद्भुत घडले. माझ्या अवतीभोवती संपूर्ण माडी कसल्या तरी अद्भुत शक्तीने भरून भारावून गेली. मला 1000 हत्तींचे बळ आले. रडणे कोठल्या कोठे विरून गेले. माझा हात नकळत चौरंगाकडे गेला. मी चौरंग उचलला. देऊळ टेबलाच्या कपाटात ठेवले. त्या भारावलेल्या अवस्थेतच खाली आलो. दप्तरात चौरंग ठेवला. पुढे हा चौरंग माझा सोबती झाला. त्याच्या पुढे बसून मी देवशोधन करत असे. लग्न झाल्यावर हा चौरंग पत्नीला दिला आहे. आजही हा चौरंग आमच्या घरच्या देवघरात आहे. त्यावर नवरात्रात देवी घटी ठेवली जाते. गणपतींच्या दिवसात गौरी ठेवल्या जातात वगैरे वगैरे. त्या भारावलेल्या अवस्थेत खाली आल्यावर मी घरच्या देवांना नमस्कार केला. आईवडिलांना नमस्कार केला. दप्तर खांद्याला लावले. रेनकोट घातला. पायात चपला घातल्या. छत्री उघडली आणि मागे वळून न पाहता चिपळूणच्या शाळेचा रस्ता चालू लागलो. रस्त्यात अनेक विचारांचे काहूर माजले. परंतु माझ्या डोळ्यामधून एक थेंबही अश्रू आले नाहीत. त्याने मला मौन केले. माझ्यातील भावना क्षीण झाल्या. 12 वर्षांच्या माझ्या कोवळ्या मनाला काहीही संवेदना राहिल्या नाहीत. मी एकलकोंडा झालो. कोठेही प्रत्यक्ष सहभागी होण्यापेक्षा मला निरीक्षण करायची सवय लागली. मित्रांजवळ मी जास्त रमत नसे. कोणाजवळ माझे सूत जमले नाही की गट्टी झाली नाही. सर्वजण माझ्यासाठी सर्वसामान्यच राहिले. शक्यतो मी घराबाहेर जात नसे. तो चौरंगच माझा सोबती होता. दूर राहून मी जेव्हा निरीक्षण करत असे तेव्हा मला या सर्वाची उगीचच दया येई. त्याचे कारण काही मला कळत नसे. श्री ओक मास्तरांकडे मी वास्तव्य 3 वर्ष केले. 11वीला असताना मी माझ्या वडिलांना शिकवायला असलेले ऋषितुल्य श्री काका केळकर यांच्याकडे राहू लागलो. ते त्यावेळी 75 वर्षांचे होते आणि त्यांच्या पत्नी ताई 70 वर्षांच्या होत्या. 2 महिन्यातच ताईंनी माझी खानावळ बंद केली आणि त्या त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर माझे पान वाढू लागल्या. काका केळकर मला गणित, इंग्रजी
इत्यादी विषय घरी शिकवत असत. विशेष म्हणजे परीक्षेचा अभ्यास आणि ज्ञानार्जनाचाच अभ्यास यामधील फरक त्यांनी मला समजावून दिला. त्यांनी मला एक दिवस माझ्या एकलकोंड्या स्वभावाबद्दल आणि चौरंगासमोर बसण्याबद्दल विचारले. त्यांना मी सविस्तर वृत्तांत सांगितला. काकांनी मला अंतःकरणातील देव म्हणजे आपलाच श्वास आहे असे सांगितले. त्यावर ध्यान देऊन बसायला शिकवले. माझ्याही नकळत मला अनाहताचा उपदेश मिळाला. मला दुसरे गुरु भेटले. मी जास्तच एकलकोंडा झालो. शक्यतो मी कोणाकडेही कामाशिवाय जात नसे. कधी गेलो तरी काहीही खात पीत नसे. विनाकारण तेथे थांबत नसे. माणूसघाण्या अशी माझी संभावनाही केली जात असे. कारण मी हे जे काय आणि का करत आहे याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती. शनिवार रविवार किंवा दिवाळीत मे महिन्यात जरी मी घरी जात असे तरीही माझे मन सर्वांपासून दूर राहत असे. कुटुंबीय, मित्र, गाववाले, गावातील सणवार, उत्सव मला कशातच फारसे स्वारस्य वाटत नसे. मी येथे असलो तरी नाममात्रच असे. त्यात रममाण होत नसे. पुढे अनेक वर्षे वसतिगृहात मी सहजच आरामात राहिलो. स्वावलंबन हा माझा स्वभाव झाला. खानावळ सरावाची झाली. मी कधीही भावभावनांनी हळवा झालो नाही. बालपणात, तारुण्यात जवळजवळ 21 वर्षे एकट्याने राहिलो तरी पूर्णपणे निर्व्यसनी राहिलो. बरोबरीचे घरच्या आठवणीने हळवे झाले. रडू लागले की मी त्यांची समजूत काढत असे. पत्नी, 1.5 वर्षाची कन्यका यांना सोडून आफ्रिकेला मी 6 वर्षे हळवा न होता राहू शकलो. पडेल ते काम विना तक्रार केले. आयुष्यात अनेक गोष्टी मिळवल्या आणि अनेक गोष्टी गमावल्या. मला कधीही काहीही वैषम्य वाटले नाही. समोर जे आहे त्याचा स्वीकार करून राहण्याची मला सवयच लागली. आज मला समजते आहे की त्यावेळी बालपणीच मला अनुरागयोग प्राप्त झाला होता. हे सर्व लिहिताना मी आत्मचरित्र लिहित नाही. याचे भान ठेवून माझ्या अनुरागाची पार्श्वभूमी कळावी एवढ्यापुरताच अत्यावश्यक इतकाच वैयक्तिक तपशील लिहिला आहे. भाग 4. आध्यात्मिक परिचय. अनुराग याचा शब्दार्थ, त्याचा शास्त्रीय संगीतातील रागदारीतील अर्थ, माझी खाजगी वैयक्तिक अनुभूती आपण पाहिली. याचा उपयोग अनुराग याचा अर्थ जाणून घ्यायला झाला असावा अशी माझी समजूत आहे. आता अनुरागाचा आध्यात्मिक परिचय करून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष जीवनात आचरण करायचे आहे. त्यायोगे भौतिक संसार आणि अध्यात्म यांची सांगड घालून साक्षात्कार प्राप्त करायचा आहे. मुक्त व्हायचे आहे. आपण रत्नागिरीहून पुण्याला येताना कात्रजचा घाट ओलांडून 6 तासात पलीकडे येतो. परंतु तेथून डेक्कन जिमखान्यावर यायला 2 तास लागतात. मुंबईहून पिंपरीला 4 तासात येतो. परंतु तेथून डेक्कन जिमखान्यावर यायला 2 तास लागतात. हे शेवटचे छोटेसे अंतर संपता संपत नाही. नको होते, कंटाळवाणे होते, असह्य होते. 2 व्यक्ती एकमेकांजवळ कितीही घट्ट जीवाभावाचे नाते निर्माण करून राहिल्या तरीही त्यांच्यात काही ना काहीतरी अंतर हे नेहमीच शिल्लक असतेच असते. ते कधीही शून्य होत नाही, मिटून जात नाही. पतीत पत्नी एकत्र संसार करतात. परंतु जेव्हा पत्नी पूर्णपणे पतीच्या नियंत्रणाखाली असते किंवा जेव्हा पती पूर्णपणे पत्नीच्या नियंत्रणाखाली असतो तेव्हाच तो संसार यशस्वी होतो. दोघांनीही त्यांची त्यांची व्यक्तिमत्वे जपून ठेवली तर तेथे वाद, भांडण, झगडा निश्चित होतो. दुरावा निर्माण होतो. अशा वेळी अनेक वेळा हा दुरावा घटस्फोटापर्यंत ताणला जातो. 2 भाऊ, 2 मित्रमैत्रिणी, 2 भागीदार यांचे कितीही चांगले जमत असले, सख्य असले तरीही त्यांच्यात थोडे तरी अंतर शिल्लक राहतेच असते. ते थोडेसे अंतर एखादे क्षुल्लक कारण पकडून विस्फोट करते. जन्मतःच प्राप्त असलेले रक्ताचे नाते, पिढीजात एकोपा, अनेक वर्षांचे संबंध या छोट्याशा वाटत असलेल्या अंतरामुळे धुळीला मिळतात. संन्यासी, योगी ध्यान समाधी लावतात.
दर्शन योग प्राप्त करतात, यथाकाळी साक्षात्कारित होतात, परंतु तरीही सहजच मुक्त होत नाहीत. मुक्तीसाठी भवसागरातून पूर्णपणे दूर होणे जमत नाही. तेथे पाय घुटमळतात. ते मुक्तीच्या अगदी जवळ आलेले असतात. अगदी किंचित अंतर शिल्लक असते. आता फक्त एकच पायरीवर चढायचे असते. फक्त एक छोटीशी उडी घ्यायची असते. परंतु त्यांना ते छोटेसे अंतर नष्ट करायला फार कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी तशी विरक्ती यावी लागते. एरवी हे शक्य होत नाही. आपण जेव्हा तलावात पोहत पोहत दुसऱ्या काठावर जातो तेव्हा आपण एका हाताने तो दुसरा काठ घट्ट पकडतो, हातावर जोर देतो, अंग वर उचलतो आणि पाय पाण्यामधून वर उचलून दुसऱ्या किनाऱ्यावर चढून तेथे पाय टेकवतो. अशाच प्रकारे अध्यात्मयोग साधना उपासना करून हा भौतिक भवसागर पोहून पैलतीरी पोहोचणे होते. तो अध्यात्माचा काठ घट्ट पकडणे होते. जोर देऊन वर उडी घ्यायची आहे ही जाण येते. हे सर्व त्या मानाने सोपे आहे, परंतु पैलतीरी पोहोचल्यावर अंग वर उचलले जात नाही. ती शेवटची एकच उडी घेणे होत नाही. तेथे जोर कमी पडतो. हाताने अध्यात्माचा किनारा घट्ट पकडलेल्या अवस्थेत पाय तसेच भवसागरात राहतात. भवसागर सोडवत नाही. राहूया जरा दोन्हीकडे अशी भावना होते. यासाठी अनुराग योग प्राप्त असावा लागतो. जवळीक साधने पुरे होत नाही. एकरूपता साध्य व्हावी लागते. त्यासाठी भावभावना जिंकाव्या लागतात. तेव्हा झोकून द्यायची वृत्ती तयार होते. नाहीतर कितीही सहकार्याच्या गप्पा मारल्या तरी स्वतःचे व्यक्तिमत्व जपले जाते आणि ते त्या शेवटच्या वेळी जोम धरते, समर्पण होऊ देत नाही. सर्वच जमत येते, जुळून येते आणि कोठेतरी एक क्षुल्लक माशी नेमकी शिंकते. सगळ्याचा विचका होतो. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली. मुलगा मुलगी यांनी एकमेकांना पसंत केले. लग्न ठरले. ठरलेल्या दिवशी लग्नाचा समारंभ सुरू झाला. धार्मिक विधी सुरू झाले. आंतरपाठ धरला गेला. मंगलाष्टके झाली. वधूने वराला वरमाला घातली. आता वराने वधूला वरमाला घालायची होती, परंतु वराच्या असे लक्षात आले की त्यासाठी त्याला खाली वाकावे लागणार आहे. त्याने माळ घालतानाच वधूपुढे खाली वाकायला नकार दिला. तत्क्षणी वधूने तेथेच लग्न मोडल्याचे जाहीर केले आणि लग्नमंडप सोडून ती तेथून निघून गेली. जो अशा क्षुल्लक गोष्टींसाठी स्वतःचा ताठा सोडत नाही तो पुढे संसार करताना काय करेल? संसार म्हणजे तर तडजोड आहे. एरवी संसार आनंदाने होणे शक्य नाही. तसे नसेल तर ती बळजबरी असेल. येथे लग्नात वर आणि वधू अशा दोन व्यक्ती तरी उपलब्ध आहेत. भौतिक व्यवहारात तडजोडीसाठी दोन व्यक्ती, दोन बाजू तरी उपलब्ध असतात. एकाने जरी समर्पण केले तरी संसार होऊ शकतो. एकाने जरी तडजोड केली तरी व्यवहार होऊ शकतो. परंतु अध्यात्मात मुक्तीसाठी फक्त भक्त, साधक, संन्यासी, योगी अशी एकच एक बाजू उपलब्ध असते. समोर कोणीही नसते. परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार, अव्यक्त आहे. यामुळे त्या उपलब्ध असलेल्या एकाच बाजूकडून समर्पण व्हावे लागते. येथे माघार घ्यायला, वाकायला, झुकायला संधी नाही, कारण समोर कोणीही उपलब्ध नाही. येथे अज्ञानात, शून्यात उडी घ्यावी लागते. स्वतःत समर्पित व्हावे लागते. विरघळून जावे लागते. विसर्जित व्हावे लागते. राग द्यायला आणि ते घ्यायला येथे कोणीही समोर नाही. आपल्यालाच अनुराग प्राप्त करावा लागतो. सर्वस्वाच्या म्हणजेच स्वतःजवळील भौतिकाच्या पलीकडे व्हावे लागते. ते तसे झाले की मग दुसरी बाजू जाणवू लागते. तोपर्यंत नाही. महाअजब आणि विस्मयकारक आहे हे. शून्यात भौतिक जाणीवेला फक्त अंधकार जाणवतो आणि तरीही त्यात झोकून समर्पित व्हायचे आहे. समोर नगण्य झालात की मग तो अगण्यच जाणवतो.
शून्यात पूर्णत्व प्राप्त होते. आपल्याला भौतिक व्यवहाराची सवय झाली आहे. समोर काय, कसे, किती, केव्हा मिळणार याची शहानिशा करता येते. पटले तर आपण त्याचे दाम मोजतो आणि वस्तू ताब्यात घेतो आणि त्याचे सौख्य उपभोगतो. परंतु येथे आपल्याला काय, कसे, किती, केव्हा मिळणार याची काहीही कल्पना नसते. सर्वच शून्यातील अंधार असतो. तरीही त्याचा मोबदला म्हणजे त्या अंधारात समर्पण करावे लागते. वि. स. खांडेकरांची ती 2 ढगांची गोष्ट आहे ना. पांढरा ढग आणि काळा ढग वरवर स्वर्गाच्या दिशेने जात होते. पांढरा ढग हलका होता, भरभर वर जात होता. काळा ढग वाफेने जड झालेला होता. त्याची चाल मंद मंद होत होती. परंतु इतक्यात गार वारा सुटला. पांढऱ्या ढगाचा वेग आणखीनच वाढला. त्यामुळे तर पांढरा ढग आणखीनच खुश झाला. काळ्या ढगातील वाफेचे पाण्यात रूपांतर झाले आणि तो धरतीवर कोसळला. हे पाहून पांढरा ढग हसत हसत स्वर्गाच्या द्वारी पोहोचला. तेथील पहारेकऱ्यांनी सांगितले की आत्ताच एकच जागा होती आणि ती आत्ताच भरली. तुमच्या आधी येथे काळा ढग पोहोचला. एकदा का अनुराग योग प्राप्त झाला की आपण काही मोबदला दिला होता आणि आपल्याला त्याबदली काही मिळाले आहे. त्या योगे आपल्याला परम आनंद मिळत आहे हा भावही जाणवत नाही. आपण स्वभावतःच नैसर्गिकपणे अनुराग योगात परम आनंदात असतो. अनुराग योगाचीही जाणीव नसते. हेच कैवल्य असते. याचा महाप्रसाद म्हणजे यथाकाळी मुक्ती मिळते. झाडावरून फूल गळू लागते, त्याचे कलेवर जमिनीवर कोसळते, परंतु त्याचा सुगंध आकाशापर्यंत दरवळतो. अनुराग योग प्राप्त झालेल्या योग्याचे देहपतन झाले की देह पंचमहातत्वात विलीन होतो. योगी अंतराळात मुक्त संचारी होतो. विधिधर्म, यमधर्म यामधून त्याची सुटका होते. आता तो योगधर्माप्रमाणे स्वतंत्र होतो. स्वमर्जीने पाहिजे तेव्हा पाहिजे तेथे आपला आपण देहधारणा करू लागतो. त्याच्या जीवनातून आहत नाद निघून जातात. अनाहतात जीवन सुरू होते. आता मौन हीच भाषा असते. प्रशांतता हेच जीवन असते. विश्वसंचारी असूनही परमस्थैर्य प्राप्त होते. अनुराग योग ही मोठी मिठास अवस्था आहे. समोर सतार आहे, परंतु ती वाजवणारा तेथे कोणीही नाही. तरीही त्यामधून ब्रह्मनाद झणकारावा. तसे शब्दांवाचून त्या परममौनात अनाहतामधून नादब्रह्म झणकारावे. सप्तरंग विरून जावेत. नैसर्गिकपणे स्वभावतःच सदा परमप्रकाशाशी संधान ठेवणारा परमशुद्ध धवल रंग उरावा. त्यावरून सर्व भौतिक परावर्तित होऊन लुप्त व्हावे. जो जसा जगेल तो त्याचा ज्ञानयोग, जो जसे करील तो त्याचा कर्मयोग, जे जसे होईल तो त्याचा भक्तियोग. आता नदी समुद्रात विलीन झाली. तिन्ही योगांच्या अतीत तुरीय अवस्था प्राप्त झाली. त्याला त्याचे स्वतंत्र अस्तित्व उरले नाही. आता जाणवले की अहम ब्रह्मासी म्हणजे राग रूपांतर होऊन अनुराग प्राप्त होणे आहे. हरि ओम.